मुंबईतील अंधेरीमध्ये मराठीमध्ये संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद. प्रवाशाला आरपीएफ कार्यालयामध्ये तासभर कोंडल्याचा आरोप. आरपीएफ कार्यालयाच्या बाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यानं कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. तर भक्तांकडून आता 500च्या ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान. पवार कुटुंबामध्ये पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये एफडीएचा मोठा छापा. 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. तत्काळ दूध संकलन केंद्र बंद करण्याचे आदेश. नंदुरबारमध्ये वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. शहादामधील समाज कल्याण वसतिगृहामधली घटना. 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. पश्चिम विदर्भामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचं संकट. पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तब्बल 2,382 तक्रारी. संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी.